हिला ना जरवेळी खायलाच मिळत नाही. काय होतं, चपाती हिला दिली खायला, एक तर ससा खाऊन देत नाही आणि ती 2 लालू काळू खाऊन देत नाही. तिला थोडंसं ताक दिलं प्यायला आणि आमचं रोजचं चालू असतं मका भाजून खायची. आम्हाला खूप आवडते मका भाजून खायला. चहा झाला की मग अशी तव्यावरती ठेवलेली असती मका भाजायला. तेल, मीठ घालून मी रोजच्याप्रमाणे तुम्हाला सांगतच असते, की तेल टाकायचं, थोडंसं मीठ घालायचं आणि भाजून मका खायची. मला तर खूप आवडतं. तर मला काल दुपारच्या व्हिडिओला एक कमेंट आली होती, की "ताई तुमचं बरं आहे, म्हणजे तुमचा चुलीवर स्वयंपाक आहे. गॅस म्हणजे तुम्हाला कमी लागतो." आता गॅसचं कसं किती म्हणजे प्रॉब्लेम झाला आहे, गॅस मिळत नाही. दोडक्याची भाजी बनवणार आहे. झालं असं होतं, भरपूर सारे दोडके काढून ठेवले होते आणि कणसं पण काढली होती. मला द्यायचं होतं मावशीला मकाचे कणसं, थोडंसं मकाचं पीठ आणि दोडका द्यायचा होता. हे नेमके निघाले, निम्म्यापर्यंत गेले आणि काय झालं, दगडाची गाडी आली म्हणून परत आले आणि आमच्या जाऊबाईंनी दिलेले बाजरीच्या ह्या चकल्या आहेत, म्हणजेच बाजरीचे सांडगे. ते म्हणलं थोडंसं तळून बघावं, तर तळले तर चवीला खूप छान आहेत. तर भाजी करायच्या आधी मी काय केलं, थोडं तळून घेतलं आणि हे पण आमच्या ससेभाऊंला खायचं आहे. आम्ही जे खातो ते आमच्या मांजरांना खायचं असतं. तो इकडेच बसलेला आहे मागासपासून. तर आता मी काय करते, भाजी काय बनवणार आहे, तर तेच दोडके काय केले, 3-4 सालं काढून घेतली आणि बारीक चिरून घेतला आहे आणि मस्तपैकी आपल्या छोट्याशा कढईमध्ये भाजीला फोडणी घातली आहे. कढईमध्ये ह्या छोट्याशा तेल घातलं, जिरे, मोहरी, कांदा घातला, कांद्यात मीठ घातलेलं आहे. कांदा थोडासा लालसर परतून घेतला. त्याच्यात खुडलेला लसूण घातला, टोमॅटो घातले 2 चिरून आणि घरचा थोडासा धनिया पावडर, मसाला आणि घरचा इसूर घालून छानपैकी सगळं एकत्र आता हलवते आणि काय करते, त्याच्यामध्ये हे करते, दोडका जो चिरलेला ते घालते. तर हां, ते मगाशी अर्धच राहिलं सांगायचं, की त्या ताई म्हणत होत्या, "तुमचं बरं आहे, आपलं गॅसवर तुम्हाला स्वयंपाक नाही चुलीवर करायचा, गॅस भरपूर दिवस जातो." तुम्हाला खरं सांगू का, आम्ही गॅस ना ज्यावेळेस आमच्या घरात नाही का पाणी वगैरे पावसाचं हे झालेलं होतं, चिखल झाला होता, फरशी बसवल्यानंतर गॅस गेला आणि त्याच्यानंतर सिलेंडर भरून आणलेला आहे. मग त्याला आता दसऱ्याच्या वेळेस किती दिवस झाले बघा. वर्ष म्हटलं तरी आम्हाला गॅस जातो, कारण आम्ही चुलीवर स्वयंपाक करतो. गॅसवर जरी पुण्याची आली बहीण, मुली, तर त्याच काय बनवलं तर बनवलं किंवा आम्ही दुपारचा एखाद्या वेळेस चहा बनवायचा असेल तर चहा. नाहीतर आम्ही काय करतो, गॅस बिलकुल वापरत नाही. त्याच्यामुळे आम्हाला गॅस वर्षभर जरी म्हटलं तरी चालतं आणि खेडेगावात राहण्याचा हा एक फायदा असतो, की जाऊन गॅस जरी गेला तरी 4 लाकडं आणली, चूल पेटवली, स्वयंपाक केला, माणूस उपाशी मरत नाही. रानात जे काय आहे खायचं ते आणायचं आणि करून खायचं. तर इकडे मकाच्या भाकरी झालेल्या आहेत आणि आत्यांचं चालू आहे मला शेंगदाणे कुटून द्यायचं आणि आपली भाजी तयार झालेली आहे. तर भाजीला थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालायचं होतं, म्हणून काय झालं, भाजी ही केली होती, खाली उतरून ठेवली होती आणि परत काय केलं, वरती आरावरती ठेवली. मस्तपैकी तयार झालेली आपली दोडक्याची भाजी. आवडली का तुम्हाला? मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर दोडक्याची भाजी, भाकरी असा आहे आज जेवणाचा बेत. तर ह्या भाजीला मी काय केलेलं आहे, थोडं पण पाणी घातलेलं नाही आहे. सुकी अशी मस्तपैकी भाजी केली आहे. गणेशला भूक लागली आहे, तर चला त्याला जेवायला देते. भेटूया पुढच्या एका छान व्हिडिओमध्ये. या सगळ्यांनी छान असं जेवायला. तर त्यांना पण